हा LPW इथे विकेट. LB ना. नक्कीच परतावं लागेल लेग बाईटच्या आणि अभय याला परतावं लागेल. सरळ 3 स्टंपच्या मध्ये चेंडू असल्यामुळे LBW विकेट. आणि घाई करायची जरा, आपल्याला 3 षटकाचे सामने खेळवायचे आहेत. प्रतीक फलंदाजी मार्कवर. बाबूच्या चक्क 2025 चा महाथरार तिसरा दिवस असेल. नक्कीच सुरेख असा फटका आणि येतो इथं चौकार, दणदणीत खणखणीत चौकार. आणि प्रतीकेच्या बॅटमधून निघालेला सुरेख असा चौकार. पुढचा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव. बॅट्समनला काही समजला नाही. सनकन गोलीगत टाकलेला चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू असेल. प्रगतीपथावर बघूया. प्रतीक पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुरेख गोलंदाजी अनिकेत लाटे यांच्याकडून. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 5. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. आणि गोलंदाजी मार्कवर मोहित. या जर सीझन मध्ये पाहिलं असेल तर शेलपाडा संघाने खूपच चांगलं काम केलेलं आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल. ऑफच्या दिशेने हलकेच कट केला चेंडू. एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन. मोठे फटके मारावे लागतील ते पोचाडे संघाला. दुसरा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. आणि उंच टोलवायच्या नादात इथे बघूया स्वतः गोलंदाज झेल सुरेख असा झेल पाहायला मिळतो. आणि परतावा लागेल तंबूचा आसरा. मल्हारी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सुयश विनायक आगिवले. 3 षटकार 101 रुपया आणि 3 विकेट 101. आणि बॅटिंग मार्कवर जातोय तो प्रवीण पोचाडे संघाकडून. जर 3 षटकार लगातार मारले ते 101 रुपया आणि 3 विकेट घेतल्या तरी 101 रुपया. बॅटमन साठी सुद्धा संधी आणि गोलंदाजासाठी सुद्धा संधी आहे. निर्धाव असा चेंडू येतोय.
आणि इथे पुन्हा एकदा झेल उडतोय आणि इथे निश्चितच झेल बाद आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोहित याच्याकडून. थँक्यू डीजे. आणि अजय बघूया कशा प्रकारे खेळून काढतो. षटकातील 5वा चेंडू असेल मोहित याचा आणि उंच टोळाला आहे गॅप मध्ये आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. तिथपर्यंत 2 धावा पळून पूर्ण. 1-2 ने चालणार नाही तर मोठे फटके खेळावे लागतील कारण शेलपाडा संघ मातबदार असा संघ आहे तुमच्या पुढं, ज्याने अनेक टुर्नामेंट गाजवलेले आहेत. आणि हलकेच कट केला चेंडू इथे नक्कीच एकच धाव मिळेल. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9. 4 बाद 9 अशी धावसंख्या. आणि गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पाहायला मिळतील. 3रे षटक असेल, शेवटचे षटक, हाणामारीचे षटक. बघूया कशा प्रकारे खेळून काढतो तो पोचाडा संघ. आणि नक्कीच इथे षटकार येतोय, दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आणि षटकार पाहायला मिळाला आपल्याला. मागच्या चेंडूवर सांगितलं होतं हाणामारीचं षटक आहे. आणि पुन्हा एकदा उंच टोळाला चेंडू बघूया गॅप मध्ये आणि इथे येतोय चौकार. सुरेख फलंदाजी. आणि धावसंख्या होती ती 19. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. स्वप्नील नक्कीच दारोमदार राहील स्वप्नील याच्यावर आपल्या संघाला. आणि इथे निर्धाव असा चेंडू, बॉल एकदम उसळी घेऊन आला आणि त्यांना काही समजला नाही. निर्धाव असा चेंडू येतोय. आणि इथे सन्मानजनक असं स्कोर होत आहे 19. आणि ऑफच्या दिशेने सुंदर असा टोळाला चेंडू आणि इथे झेल बाद होतोय. सुरेख फटका मारला होता परंतु फटका फसला आणि गडी बाद. थँक्यू डीजे. आणि प्रभू
नक्कीच मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. बघूया 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचं षटक. धावा जमवाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील आणि इथे नक्कीच मोठ्या फटका खेळण्याच्या नादात इथे झेल सुटलेला मात्र आणि तिथपर्यंत 2 धावा पळून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. (21 on the boards). कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. एक षटकार मारत आणि इथे खोलवर चप्प्याचा चेंडू. नक्कीच सुरक्षित रक्षण आणि इथे नक्कीच अपील केली होती परंतु पंचांनी फेटाळून लावलेले आहे. 1 धाव मिळेल. एक धाव घे. 22 आणि इथे 22 धावा जमवलेल्या आहेत ते पोचाडा या संघाने आणि 23 धावांचं आव्हान ठेवले ते शेलपाडा या संघापुढं. पहिला राऊंड आहे. सेकंड राऊंड. याच्यानंतर आपल्या भेटीला येतोय तो दुसरा सामना. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना असेल टेंबोली आणि कोलकेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार टॉच बॉक्स कडे. टेंबोली संघ आणि कोलकेवाडी संघ टॉच उडवण्यासाठी संपर्क साधायचा आहे. याच्यानंतरचा सामना असेल 3 षटकाचा असेल. आणि पोचाडा संघ क्षेत्ररक्षक सजवताना पाहायला मिळेल आपल्याला. सुरग गोलंदाज आहे त्यांच्याकडे. बघूया. तसेच शेलपाडा संघ मातबदार असा संघ आहे आणि अनिकेत लाटे आणि गणेश. घाई करायची आहे जरा. आपल्याला सर्व सामने 3 षटकाचे खेळवायचे आहेत. अनिकेत लाटे स्ट्राईकला त्या अनिकेत लाटे आणि नॉन स्ट्राईकला ते गणेश. आणि प्रभू गोलंदाजी मार्कवर बघायला भेटतील ते प्रभू. रायता ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलकेच कट केलेला आहे आणि सुरेख अशी रनिंग आणि 1च धाव मिळेल. ते संघाचं खातं उघडता येते 1 धावेने. आणि लेगच्या दिशेने उंच टोळा चेंडू. बघूया किती धावा मिळतील आणि इथे येतोय चौकार. सीमा पार चौकार.
गणेश यांच्या बॅटीमधून निघालेला हा चौकार कुठेतरी पोचाळा संघाला कमबॅक करावा लागेल, सामन्यामध्ये रोकावा लागेल. आणि उंच टोळाला चेंडू बघूया, इथे झेल बाद होतोय तो गणेश. शेलपाडा संघाला एक मोठा आड्रा भेटतोय गणेशच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. आणि इथे निर्धावाचा चेंडू. स्वप्नील यांना काय चेंडू समजला नाही आणि कुठेतरी पोचाडा संघाला शेलपाडा संघाला रोखून धरावं लागेल. आणि इथे मिसफिल्ड आणि डिक्लेअर झोन 2 धावा मिळतील त्या शेलपाडा संघाला. या षटकाचा विचार केला तर 7 धावा येत आहेत आणि कुठेतरी गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतो आपल्याला. शेवटचा चेंडू ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया, एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण आणि षटक समाप्तीची घोषणा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. अजूनही 15 धावांचं आव्हान आहे ते शेलपाडा संघाला. 12 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर असेल अभय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला त्याची मागच्या मॅच मध्ये, जे त्यांनी 2 यॉर्कर टाकले होते त्याची काबिले तारीफ. आणि इथे ऑफच्या दिशेने हलकेच चेंडू. एक धाव पळून पूर्ण, नक्कीच एकच धाव मिळेल. किशोर पाटील यांनी व्यासपीठावर यावे. किशोर पाटील दुसरा चेंडू, दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू असेल आणि उंच टोळा चेंडू बघूया. फिल्डर चेंडू खाली आहे ते इथे सुरेख असा झेल. कुठेतरी शेलपाडा संघ डगमगतोय. अनिकेत लाटे बॅक टू पवेलियन.
याच्यानंतर सामना असेल KKC कोलकेवाडी, KCC कोलकेवाडी आणि टेंभोळी. एक वाडा तालुक्यातील संघ तर एक विक्रमगड तालुक्यातील संघ. सुमित बघूया कशा प्रकारे खेळून काढतो. मोठा फटका मारण्याच्या नादा इथे पुन्हा एकदा हवेत आणि इथे झेल धरतीला दान. संधी होती मात्र ती गमावलेली आहे आणि इथे 2 धावा मिळतील आणि कॅच धरतीला दान केलाय आणि कॅच नाही तर मॅच दान केले असे वाटतंय. आणि इथे निर्धावचा चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू, बॅट्समॅनला काही समजला नाही. मी म्हटलं होतं सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अभय कडून यंग बॉलर नक्कीच उंच टोलाव्याच्या नादा इथे पुन्हा एकदा झेल होतो की काय आणि इथे झेल बाद, गडी बाद होतोय. कुठेतरी शेलपाडा संघाला रोखून धरलेला आहे. थँक्यू डीजे. नक्कीच 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा या जमावायला लागतील. काहीसं सोपं आणि काहीसं अवघड. तशी गोलंदाजी पाहिली तर अवघडच वाटतंय कारण आतापर्यंत 3 विकेट गेलेल्या आहेत त्या शेलपाडा संघाच्या. आणि नक्कीच क्षेत्ररक्षण सजवताना पोचाडे संघाला माहीत आहे जर जिंकायचं असेल तर काहीतरी फेरबदल केले पाहिजेत. लेफ्ट हँड बॅट्समन मयूर, सुरेख गोलंदाजी पोचाडा संघाकडून. नक्कीच सुरेख फटका मारलेला आहे आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा आणि इथे 2 धावा परिपूर्ण. खूपच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावा. बघूया किती पाहिजे? 10. नक्कीच इथे जरा स्कोर करून चुकी झाली. 10 धावा, 6 चेंडू आणि 10 धावा जमवायलाच लागतील. मला तर वाटतं पोचाडा संघाला कुठेतरी ब्रह्मास्त्र काढावं लागेल. घाई करायचे, नो मीटिंग. सहकार्य करायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर प्रवीण. नक्कीच त्याच्यावर दारोमदार दिलेला आहे पोचाडा संघाने आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचं. तसेच शेलपाडा संघाला कुठेतरी धावा जमवायला लागतील. 6 चेंडू 10 धावा. काहीच अवघड, काहीच सोपं. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल इथे. सुरेख क्षेत्ररक्षण पोचाडा संघाकडून.
कुठेतरी आपला जीव पणाला लावताना पोचाडा संघ त्यांना माहिती आहे की संधी आहे बाबू चषक 2025च्या फायनलमध्ये जाण्याची. षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फेरबदल होतोय. एक एक धाव रोखावी लागेल आणि शेलपाडा संघाला एक एक धाव जमावी लागेल. काटेकी टक्कर. फुलटॉस चेंडू नक्कीच इथे फिल्डर आणि ते झेल बाद. खूपच सुरेख असा झेल. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. मोर्याला परतावं लागेल. तंबूचा आसरा. कुठेतरी शेलपाडा संघाला रोखून धरलेला आहे. मातबरदार असा संघ शेलपाडा त्याला सुद्धा रोखून धरलेला आहे ते पोचाडा संघाने. आणि आवेश पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी. काय माहिती तुझी काय मी तिथं होतो आपलेच तर खेळत होतो. विवेक जाधव दिलेलं नाही ना. आणि मागची मॅच झाली होती गांधरे वर्सेस मलवाडा त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला विवेक. 14 स्कोर 40. 9 धावांची गरज असेल ते शेलपाडा संघाला. 4 चेंडू आणि 9 धावा. जर इथून मोठा फटका आला तर नक्कीच शेलपाडा विजय होऊ शकतो आणि जर डॉट आला तर पोचाडा संघ. आणि इथे खूपच सुरेख चेंडू. बॅट्समॅनला काही समजला नाही. एलबीच्या स्वरूपात एक धाव मिळेल इथे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विवेक. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 3 बॉलात 8. प्रवीण कडून 3 चेंडू 8 धावा. आता कुठेतरी मोठा फटका खेळावाच लागेल तो शेलपाडा संघाला. आणि ऑफच्या दिशेने सुरेख असा फटका मारलेला आहे आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच इथे संधी होती परंतु तू मै इकडे फेकू की तिकडे फेकू. शेवटी 2 धावा पडून पूर्ण आणि 2 चेंडू 6 धावा. एक मोठा फटका. इथे शेलपाडा संघाला विजय मिळवून देऊ शकतो. खूपच सुरेख मॅच. रफ अँड टफ. आणि ऑफच्या दिशेने मारला चेंडू 1 धाव पडून पूर्ण आणि इथे थ्रो काय कलेक्ट केला नाही आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा पडून पूर्ण. आता 1 चेंडू आणि 6 धावा. 4 धावा. 4 धावा. 5 षटकार मारायला लागला असेल त्याला. 1 चेंडू. किती 4 आहेत. 4 आहेत ना. 4 4 धावा. 1 चेंडू 4 धावा जमवायला लागतील. कंपल्सरी चेसिंग. चौकार हा मारावाच लागेल. आजच्या दिवसातील हा खूपच सुरेख सामना पाहायला मिळतो आपल्याला. रफ अँड टफ. हम भी किसी से कम नहीं पोचाडा संघाने दाखवून दिलेला आहे. शेलपाडा
अशा मातबदार संघाला रोखून धरलेला आहे. एक चेंडू 4 धावा आणि इथे ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू नक्कीच इथे सुरेख क्षेत्ररक्षण आणि इथे पोताळा संघ विजयी होतोय. तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचतोय. नक्कीच विशाल हे त्या संघाचे कोच त्यांचे समर्थन करताना बेस्ट ऑफ लक पोचाडा संघ आणि हार्ड ऑफ लक शेलपाडा संघ. नक्कीच यापुढचं समालोचन करतील